की दुधाचे भाव पडतात, ते भाव पडले. नाही नाही, आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका. याचं कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाही आहे, पण त्याला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलर मधनं तुम्हाला देतोय. त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्याला नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा, जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलरमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत. हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात. या सरकारने निर्णय घेतला, दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत, आणि त्याच वेळी दुधाची जी भुकटी आहे त्याला देखील 30 रुपयाचं अनुदान हे कन्व्हर्शन करता आणि एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत. म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना 30 रुपयाच्या वर 35 रुपयापर्यंत मिळाले पाहिजेत, याची ही सोय आपल्या सरकारने लावली आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे. हे सरकार आल्यापासनं वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत. मागच्या उद्धवजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला 50 जो प्रोत्साहनपर 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता, तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. खरं म्हणजे मी याकरता या सगळ्या गोष्टी सांगतोय, आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय. मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता, फेर प्रशासकीय मान्यता दिली. जयंतराव बिचारे हसले, कारण त्यांना देताच आली नव्हती. सुप्रमा देताच आली नव्हती. आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत. आणि याच्यासोबत अत्यंत महत्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला आपण आणलेला आहे. त्या ठिकाणी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारे जे प्रकल्प आहेत, ज्याचं पाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे, जवळपास ते देखील आता अंतिम स्टेजला आपण आणतो आहोत. 50 TMC पाण्याचं नार पारचे सारखे आपले प्रकल्प आहेत, हा देखील आपण MWRRAच्या लेवलवर आणलाय. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलंय. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे प्रकल्प ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी महाराष्ट्रातनं दुष्काळ नामशेष होईल. नामशेष. मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी या महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे. आणि विशेषतः महाराष्ट्राचं अवर्षण प्रवण क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी मुक्त होणार आहे. अगदी आपल्याला माहिती आहे की सातारा, सांगली आणि कोल्हापूरला
जो सातत्याने येणारा पूर आहे त्या पुराचं पाणी देखील डायव्हर्जन कॅनालने दुष्काळी भागामध्ये आणण्याच्या योजनेला वर्ल्ड बँकेने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे तिकडे पूर येणार नाही आणि दुसरीकडे